नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। बुद्धं धम्मं संघं नमस्सामि। सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे. जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना आवाज व्यवस्थित ऐकू येत असेल? आज आपण एक आठवड्यानंतर भेटतोय. मध्यंतरी मराठीचं पण सेशन झालं नाही. हिंदीचं झालं नाही, मराठीचं गेल्या गुरुवारी झालं. आज आपण परत मराठीसाठी एकत्रित येत आहोत. एका नवीन कामाला आपण थोडी सुरुवात करत आहोत आपल्या सती साधनेच्या दृष्टिकोनातून. आणि ते म्हणजे आपलं जे सती साधनेचं जे काम चाललेलं आहे आणि जी अनेक सत्र आपण याच्यामध्ये घेतलेली आहेत, त्याचा जो प्रॅक्टिकल पार्ट आहे, व्यावहारिक अंग जे त्याचं प्रॅक्टिकल, तर त्याच्यावर एक प्रॅक्टिकल एक माहितीपट आपण तयार करण्याचा विचार करतोय. माहितीपट, जेणेकरून ही जी प्रॅक्टिस आहे ही आपल्याला पद्धतशीरपणे कशी करायची याची आपल्याला त्याच्यामध्ये माहिती मिळेल. कारण आता वेळ आलेली आहे. आतापर्यंत आपण कसं आहे की चर्चा करत 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 आपण या विषयामध्ये उतरत होतो आणि प्रत्येक जण त्या विषयामध्ये म्हणजे स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत होता. जेवढे लोक या ठिकाणी सिरियसली 1 वर्षापासून याच्यामध्ये आहेत, जवळपास 1 वर्ष होऊन गेलं आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि काही लोकांना त्याचा एक धागा सापडला असेल, क्ल्यू मिळाला असेल की कसं याच्यामध्ये उतरायचं, स्वतःमध्ये उतरायचं, स्वतःशी कसे कनेक्ट व्हायचं, स्वतःची सती कशी डेव्हलप करायची. सती म्हणजे जागृती आहे, आत्मभान आहे. याची सुरुवात जी आपण करतो ती श्वासापासून करतो. सर्वसाधारणपणे श्वासापासून करतो. परंतु कधी कधी मला हेही जाणवतं, हेही वाटतं की बऱ्याच लोकांना डायरेक्ट श्वासापासून सुरुवात करणं थोडंसं कठीण पण जातं. श्वासापासून म्हणजे नैसर्गिक आन आणि अपान इथपासून सुरुवात करायला बऱ्याच लोकांना कठीण जातं. तर त्याचं कारण काय आहे की आपलं मन जे आहे हे अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असतं. आणि विशेषतः जे लोक ह्या मार्गावर आहेत, ध्यान साधनेच्या निमित्ताने किंवा बुद्ध धम्माचे अभ्यासक म्हणून जे लोक ह्या मार्गावर आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपापले सराव करतायत, आपापल्या प्रॅक्टिसेस करतायत, साधना करतायत. म्हणजे काही ना काही याच्याविषयी माहिती आहे. म्हणजे आपण या ठिकाणी नवीन काही बोलत नाही. नवीन म्हणजे काय, आपण पहिल्यांदाच सतीचा विचार करतोय किंवा आनापान सतीचा विचार करतोय किंवा
आणखीन जे आपण सतीपठ्ठांचा विचार करतो किंवा सप्तबोधांगांचा विचार करतो, हे का आपण पहिल्यांदाच करत नाही. म्हणजे आपल्यापासून सुरुवात नाही, अनेक लोक ते वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. आपण याच्यामध्ये वेगळं काय करतोय? सती साधनेच्या निमित्तानं आपण वेगळं काय करतोय? तर आपला एक प्रॅक्टिकल अनुभव अनेक म्हणजे अनेक वर्ष त्याच्यावर वर्क करून करून, त्याच्यावर कार्य करून करून काही गोष्टीच्या लक्षात आल्यात. त्याला धरून आणि अनापानसती सुत्त जे आहे, बुद्धांनी सांगितलेलं 118 नंबरचं मध्यम निकायमध्ये आलेलं, त्याच्या आधारे आपण काही गोष्टी या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आतापर्यंत. आपलं शरीर, आपली काया नैसर्गिकपणे श्वास कसा आत घेते, कसा बाहेर सोडते, पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे, खाली किंवा वर. आता खाली किंवा वर असा मुद्दा नाही, तुम्हाला जिथं जाणवेल तिथं. काहीतरी पूल पूल आहे, म्हणजे काहीतरी असं ओढल्यासारखं आहे, वाटतंय, जाणवतंय. ज्याला जाणवतं त्यांनी बघायचं आहे, त्यांना जाणवत नाही त्यांनी जास्त ओढाताण करायची नाही, बघायचं जाणवतंय का. श्वास कसा आत शरीर घेतं, कसं पोट, म्हणजे संपूर्ण शरीरच, पण विशेषतः हा धडाचा भागन त्यातल्या त्यात पोट जे आकुंचन प्रसरण करतं, त्याच्यामध्ये नाभीच्या पाठीमागे खाली काहीतरी एक आकुंचनाचा एक अनुभव येतो, ओढल्याचा अनुभव येतो आणि प्रसरणाचा. तर त्याच्यामुळे जी काही छातीची पोकळी, पाठ, पोट हा जो भाग आहे, त्याचा जो आकुंचन प्रसरण होतं, काहीतरी ओढलं जातं, आकुंचन प्रसरण जे होतं, त्याच्यामुळे जी पोकळी आतमध्ये निर्माण होते, म्हणून श्वास आत येतो, त्याला आपण आन म्हणतो. जेव्हा प्रसरण होतं तेव्हा श्वास बाहेर पडतो, त्याला आपण अपान म्हणतो. तर असं काहीतरी ते चाललेलं आहे. काहीतरी याचा अशा अर्थाने मी म्हणतो काहीतरी, तर प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, म्हणून काहीतरी काहीतरी म्हणजे मला जे वाटतं, सापडतं, जाणवतं, तेच तुम्हाला जाणवेल असं नाही. तुमचा अनुभव वेगळा असू शकतो किंवा काहींना जाणवणारच नाही, असं पण असू शकतं. जरी आपण म्हणतो की पोटामध्ये नाभीच्या पाठीमागे, तरी प्रत्येक जण तिथं कनेक्ट होतोच असं नाही. जर होत असाल तर चांगली गोष्ट आहे, जर होत नसाल, श्वास पाहत असाल पण कनेक्ट होत नसाल, तर श्वास आपापल्या पद्धतीने आपल्याला जाणवू शकतो, कुठेही जाणवू शकतो. आणि विशेषतः जे जुने लोक आहेत त्यांना जुन्या पद्धतीनं लगेच नाकामध्ये किंवा कुठे घशामध्ये तो जाणवेल, किंवा काही लोकांना एक सांगितलेलं आहे की नाकाखाली पहा, ओठाच्या वर, नाकाखाली. तर त्यांना ती जी सवय आहे तर ते लगेच तिथे जातील. आपण इथं म्हणतो की आपल्याला असं पाहायचं आणि तसं पाहायचं असा मुद्दा नाही, आपल्याला जसं आहे तसं पाहायचं. म्हणजेच आपलं शरीर नैसर्गिकपणे कसं श्वास आत घेतं आणि कसं बाहेर सोडतं, त्याच्यात काय घडतं, हा बाकीचा कोणताही विचार न करता
आपल्याला आता विचार नाही करायचा की असं असं काय असं करायचं आणि तसं करायचं. जसं आहे तसं पाहायचं, जे आहे ते पाहायचं. कारण कारण आपला जो प्रयत्न आहे हा स्वतःचा शोध घेण्याचाच आहे. आणि स्वतःचा शोध का घ्यायचा? तर आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला, विशेषतः मानसिक प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवायचे. मानसिक प्रश्न काय आहेत? मानसिक विचलन आहे, तणाव आहे, एकटेपणा आहे, कंटाळा आहे, डिप्रेशन आहे, खचून जाणं आहे. जे असेल ते प्रत्येकाचं दुखणं, प्रत्येकाच्या यातना वेगळ्या आहेत. पण या सगळ्याला मिळून एकच शब्द आहे, दुःख. यातना, दुःख, तणाव. ज्याच्यामुळे आपल्या मनावर तणाव येतो, ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर तणाव येतो, ते. आणि तो प्रश्न सोडवायचा आहे या बुद्धांच्या शिकवणीनुसार. तर त्या प्रश्नापर्यंत आधी पोहोचायचंय, कारण तो प्रश्न मानसिक आहे आणि त्याचा आपल्या शरीरावर ताण आहे. म्हणून विचलन आहे, मानसिक विचलन आहे, शरीरावर ताण आहे. शरीरावर ताण आहे म्हणजे सुखद, म्हणजे दुःख आहे, यातना आहे, ताण आहे. सुख पण आहे, पण दुःखच जास्त आहे. तो प्रश्न आहे. आपल्याला सुखाचं काय, ठीक आहे, सुख जेवढं आहे तेवढं आपण स्वीकारू, पण जास्त करून आपल्याला विचलनाला जास्त तोंड द्यावं लागतं, सामोरं जावं लागतं. डिस्टर्बन्स जे आहे, मानसिक विचलन जे आहे, तणाव जो आहे, यातना जे आहे, दुःख, तेच जास्त आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. जव म्हणजे जवस. सुख जे आहे थोडंसं असतं आणि दुःखाचा, यातनांचा, विचलनाचा भागच मोठा असतो. आणि हे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाचं हे वैशिष्ट्य, म्हणजे जीवाचंच हे वैशिष्ट्य, म्हणजे प्राण्यांना पण दुःख आहे, आपल्याला पण दुःख आहे, हे वैशिष्ट्य आहे. तर तिथपर्यंत आधी पोहोचायचंय, कारण तिथपर्यंत पोहोचल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही. तर तिथपर्यंत कसं पोहोचायचंय? तर आपण ज्या कायेमध्ये हे सगळं चाललेलं आहे, त्या कायेच्या संपर्कात आपल्याला आधी यायचं आहे, असं बुद्धांचं सांगणं आहे. या कायेच्या संपर्कात, या शरीराच्या संपर्कात कसं येऊ शकतो, ते सांगणारं हे तंत्र आहे, ज्याला सती साधना म्हटलेलं आहे. जागृतीचं तंत्र आहे. आणि त्याची सुरुवात अनापान सतीपासून आहे. आण म्हणजे आत येणारा श्वास, अपान म्हणजे बाहेर पडणारा श्वास. तर हा श्वास का बघायचा? कारण तो कायेशी जोडलेला आहे. याचा उपयोग काही लोक ध्यानासाठी करतात, कारण त्यांना असं सांगायचंय की मनाचं जे विचलन आहे, डिस्टर्बन्स आहे, म्हणून त्याची एकाग्रता भंग पावते, म्हणून त्याला एकाग्र करण्यासाठी श्वासाचं ध्यान करा. पण अनापान सती सुद्धा असं सांगतं की आन अपान सती, म्हणजे शरीर जे श्वास आत घेतं, शरीर जो श्वास बाहेर सोडतं, त्याची सती.
त्याची जागृती, त्याची जाणीव, त्याचं भान हे आपल्याला आपल्या कायेच्या संपर्कात नेणार आहे. आणि कायेमध्ये उतरणं हाच मुख्य भाग आहे सुरुवातीला. कारण कायेतच सगळं जाणवणार आहे. आपलं जीवन सगळं ह्या कायेमध्ये सामावलेलं आहे. त्यामुळे आपले प्रश्नही कायेतच सामावलेले आहेत. आणि त्याचं उत्तरही कायेतच सापडणार आहे. म्हणून धम्मं कायेन पश्यति. धम्म म्हणजे सगळंच, प्रत्येक गोष्ट जी जाणवते ती प्रत्येक गोष्ट, सुख असो, दुःख असो, यातना असो, त्यांची अनेक कारणं असो, राग असो, द्वेष असो, लोभ असो, हावरटपणा असो, लाभ हानी, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, जे जे काही निर्माण होतं ते सगळं इथंच आतमध्ये. त्याच्यामुळे त्या कायेच्या संपर्कात येणं आणि कायेच्या आधारे चित्ताच्या संपर्कात जाणं, ज्याच्यामध्ये हे पाहिजे नकोचा द्वंद्व आहे, युद्ध आहे, धडपड आहे, पाहिजे नको, अतिरिक्त पाहिजे आणि नको ते अजिबात नको. तर पाहिजे म्हणजे गरज असेल तर ते ठीक आहे, पण गरजेपेक्षा पुढं जेव्हा लोभाकडे चित्त जातं तेव्हा ते आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, खूप पाहिजे. किती पाहिजे त्याचं भान नसल्यामुळे ते किती पाहिजे त्याला, म्हणजे सतत त्याची अजागृतपणे धावपळ चाललेलीच असते. इकडे नको, नाही पाहिजे, तर गरज म्हणून एखादी गोष्ट नाही पाहिजे तर ती ठीक आहे, नाही पाहिजे तेवढं तेवढं आपण ते काम करतो आणि बाजूला ठेवतो. पण नाही पाहिजे, अजिबात नाही पाहिजे, मुळीच नाही पाहिजे, नाहीच पाहिजे, त्याला नष्ट करा, त्याचं खतम करा, त्याचं अस्तित्व नष्ट करा, ते नकोच. तर ही जी अस्थिरता, अस्वस्थता आहे द्वेषाची वाढत जाणारी, ते तर पाहिजे किंवा नको, ह्या ज्या दोन अतिरिक्त चित्तातल्या भावना आहेत, हे जे द्वंद्व आहे, हा जो संघर्ष आहे, हा जो लोभ आणि द्वेष आहे, हा आपल्याला त्याचं भान नसल्यामुळं, सती नसल्यामुळं वाढत 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 जातो. म्हणून आपल्याला सतीची प्रॅक्टिस करावी लागते, सती साधना करावी लागते. का हे काय चाललंय, हे आपलं जे मनाचे विचलन आहे, हे चित्तामुळे, तृष्णेमुळे, पाहिजे नको, हे काय चाललंय, तर त्याचा आपल्याला बोध झाला पाहिजे, त्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे, नीट स्पष्ट. आपल्याला काहीतरी जाणवतं पण स्पष्ट नाही जाणवत. स्पष्ट का जाणवत नाही, तर आपलं चित्त, मन जे आहे ते जागृत नाही. जागृत नाही म्हणजे त्याला दिसत नाही, दिसत नाही म्हणून कळत नाही, आणि कळत नाही म्हणून प्रश्नही कळत नाही, प्रश्न कळत नाही म्हणून उत्तर सापडत नाही. म्हणजे दुःख कळत नाही, दुःख कळत नाही, यातना कळत नाही, म्हणून आपल्याला त्या यातनांचं कारणही कळत नाही. तर ते कळालं पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे, त्याचा बोध झाला पाहिजे. आणि म्हणून आपण त्याच्या संपर्कात जाण्यासाठी सतीचा, जागृतीचा सराव करतो, अभ्यास करतो. सुरुवातीला कायेमध्ये उतरावं लागतं. कायानुसती म्हटलेलं आहे. कायानुसतीमध्ये काय उतरायचं, तर कायेमध्ये सगळ्या जाणीव आहेत, सुख दुःख सगळे कायेमध्येच आहेत, त्याला वेदना म्हटलेलं आहे. सुख आणि दुःख, सुख वेदना, दुःख वेदना. वेदना हा पाली शब्द आहे. वेदना म्हणजे ज्याला आपण मराठी हिंदीमध्ये दुःख, यातना म्हणतो, त्या वेदना नाही. वेदना म्हणजे आपल्याला मराठीत दुसरा शब्द आहे त्याला, जाणीवा, फिलिंग, फील होतं. मराठीमध्ये त्याला जाणीवा म्हणतो आपण.
तर ह्या कायेमध्ये जे जाणवतं, जाणवतं, जाणीवा म्हणजे जिवंतपणा, त्याला आपण जिवंतपणा म्हणतो. जे जाणवतं ते जाणवलं पाहिजे, त्याला सती म्हटलेलं आहे, त्याला जागृती म्हटलेलं आहे. ते जाणीवा जर जाणवल्या तर त्या जाणीवांमध्ये काय आहे हे आपल्याला कळेल. त्याच्यामध्ये ज्या ज्या काही आपल्या समस्या आहेत, त्याच्यामध्ये जे जे आपल्या यातना आहेत, यातनांची यादी आपण परत 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 ती आठवतोय, माहिती करून घेतो. कोणत्या यातना असतील? एकाकीपणा असेल, एकटेपणा असेल, डिप्रेशन असेल, खचून जाणं असेल, जे काही असेल ते, तो प्रश्न सोडवायचा आहे, म्हणून त्याच्यापर्यंत आपल्याला जायचंय. तर त्याच्यासाठी आधी ज्या कायेमध्ये त्याचे परिणाम जाणवतात त्या कायेपर्यंत आपल्याला उतरायचंय. आणि कायेमध्ये उतरण्यासाठी बुद्धांनी आन अपान सती सांगितलेली आहे. आनापान सतीला जर एकाग्रतेचा विषय बनवला आणि तोही बाहेर बनवला तर मन बाहेरच राहणार, बाहेरच भटकणार, बाहेरच राहणार. कारण बाहेरचाच विषय देतो आपण त्याला. म्हणून ध्यान हे बाहेरचं आहे, सती ही आतली आहे. ध्यान बाहेरचं आहे. तसं खरं पाहिलं तर मन म्हणजे ध्यानच आहे. मन बाहेरच असतं. बाहेर म्हणजे कुठं? इंद्रियांच्या विषयामध्ये, जे दिसतं, ऐकू येतं, गंध, चव, स्पर्श. आता आनापानला पण आपण बाहेरचा विषय बनवला तर बाहेरचा विषय बनवतो म्हणजे काय? तो स्पर्श जाणवतोय, म्हणजे हवेचा स्पर्श जाणवतोय, म्हणजे तो कायेचा विषय आहे. कारण स्पर्श हा कायेचा विषय आहे. आणि मग त्याच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे आपण कायेच्या बाहेर म्हणजे शरीराच्या बाहेर जणू काही आपण पाहतो, किंवा आतही असलं तरी स्पर्शाचाच मुद्दा आहे. पण आनापानसती सुद्धा असं सांगतं की संपूर्ण जी आनापानची क्रिया आहे, जी पोटापासून ते वर गळ्यापर्यंत आणि नाकापर्यंत, हे जे धडाचा जो भाग आहे आणि नाकात, चेहऱ्यावर नाकाचा जो भाग आहे, हे सगळं आनापान मध्ये सामावलेली हे आहे, तो भाग आहे. आता हे आनापान कसं चाललेलं आहे आतमध्ये, हे पाहण्याचं काम आपल्याला करावं लागतं जागृतीच्या आधार, सतीच्या आधार. की शरीर कसं श्वास आत घेतं, कसं श्वास बाहेर सोडतं, काय चाललंय, काय होतंय. शरीर जर श्वास आत घेत असेल तर श्वास आत येत आहे. शरीर जर श्वास बाहेर सोडत असेल तर श्वास बाहेर पडत आहे. आणि हे निरंतर चाललंय, नैसर्गिकपणे चालू आहे. आणि हा नैसर्गिक श्वास पाहणं, त्याची पसना करणं, त्याची जाणीव ठेवणं, त्याची जागृती ठेवणं, ती प्रक्रिया पाहणं, त्यातल्या हालचाली पाहणं. खरं प्रक्रिया म्हणजे हालचाली आहे. पोटामधली हालचाल आहे, नाभीच्या पाठीमागे खाली हालचाल आहे काहीतरी, त्याच्यामुळे पोटाची हालचाल आहे, त्याच्यामुळे पोकळी निर्माण होते छातीमध्ये, म्हणून हवा आत येते. परत प्रसरण आहे, हवा बाहेर पडते. ते हे सतत चाललेलं आहे जन्मापासून आत्तापर्यंत. आणि आत्ता या क्षणी वर्तमानात. आणि सती ही वर्तमानामध्ये काम करते, हा महत्वाचा मुद्दा आहे.
कारण सती, जागृती, भान हे वर्तमानाचंच असतं, मागचं आणि पुढचं नाही. वर्तमानात सती म्हणजे वर्तमानात येण्यासाठीच आहे. वर्तमान काळेतल्या हालचालींमध्ये येण्यासाठीच आहे. त्यामुळे हे आत्ता पाहण्याचं काम आहे. आत्ता जर मी आता बोलताना अपान होत आहे, तर हे अपान पाहणे हे माझं काम आहे आत्ता. आणि जेव्हा माझं बोलणं थांबलेलं असतं, तेव्हा माझं शरीर जेव्हा श्वास आत घेतं, तेव्हा ते आत येणारा श्वास जे शरीर घेतं ते पाहणं माझं काम आहे. त्याची सती. आन सती, अपान सती, आत्ता, या क्षणामध्ये, वर्तमानामध्ये. तर वर्तमानात येणं ही सती आहे, हीच जागृती आहे. आता ही वर्तमानातली आनापानला धरून आनापानला धरून डेव्हलप होणारी किंवा विकास पावणारी किंवा विस्तारित होणारी जी सती आहे, जागृती आहे, ती आपल्याला आपापच कायेमध्ये नेते. कारण कायाच आनापान करते. या क्षणी वर्तमानात जे जे घडत आहे तो सतीचा विषय आहे. मागचा पुढचा नाही. मागचा पुढचा विषय हा सतीचा विषय आहे. सतीचा विषय वर्तमानातला आहे. वर्तमान म्हणजे आत्ता, या क्षणात. हा क्षण गतिशील आहे. हा एक आणखीन महत्वाचा मुद्दा. पहिला मुद्दा, अजून एक मुद्दा आपण लक्षात घेऊया. पहिला मुद्दा तो म्हणजे सगळं नैसर्गिकपणे चाललेलं आहे. याला मी म्हणजे अनात्म अशा भाषेत संबोधतो. कारण आता हा याच्याशी अनात्मचा मुद्दा याच्यात आला नाही, सुत्तामध्ये आला नाही. पण मी म्हणतो हे अनात्म आन आहे. अनात्म म्हणजे आत्म म्हणजे मी, सेल्फ. अनात्म म्हणजे मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही. श्वासाच्या पातळीवरच अनात्म म्हणजे काय? अनात्म अनापान म्हणजे काय? की मी श्वास घेत नाही मुद्दाम, मी सोडत नाही. ते माझं काम नाही, ते कोणाचंच काम नाही. ते नैसर्गिक आहे. ही काय आहे? शरीर नैसर्गिकपणे श्वास आत घेतं, पोटामध्ये, नाभीच्या पाठीमागे, त्याच्या खाली, पोटामध्ये काहीतरी पूल आहे, काहीतरी ओढलं जात नैसर्गिकपणे, आपोआप. आपोआप पोटाचं आकुंचन प्रसरण होतं, आपोआप छातीचं आकुंचन, आपोआप स्पेस निर्माण होते, एक पोकळी निर्माण होते, आपोआप शरीरात ते हवा येते, जे आन येतो, श्वास येतो. नैसर्गिकपणे चाललेला आहे. याला अनात्म म्हणतो. अनात्म आन, अनात्म अपान. आता अनात्मचा दुसरा शब्द आहे, त्याला पर्यायी शब्द म्हणजे नैसर्गिक. अनात्म म्हणजे जिथं मी नाही तिथं निसर्ग आहे. म्हणजे दोन भाग आहेत. एक तर आपला मी, माझं, माझ्यामुळं, आणि एक नैसर्गिक. तर आपण ह्या दोन याच्यामध्ये विभागलेले आहोत जणू काही. सगळं काही नैसर्गिकपणे चाललेलं आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत. जन्म पण आपण ठरवून घेत नाही,
मृत्यू पण आपण ठरवून येणार नाही आपला. आणि मधलं जीवन सुद्धा परिस्थितीनुसार चाललेलं आहे, कंडिशन्स नुसार चाललेलं आहे, संस्कारानुसार चाललेलं आहे, म्हणजे नैसर्गिकपणे चाललेला आहे. तसा हा श्वास पण नैसर्गिक आहे. नैसर्गिकपणे शरीर श्वास आत घेतं, नैसर्गिकपणे सोडतं. तर त्याला आपण अनात्म आन अनात्म अपान म्हणू. आणि हा सतत चाललेला आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो आहे, हे सगळं गतिशील आहे, कारण स्थिर काहीच नाही. स्थिर काहीच नाही. श्वास स्थिर नाही, काया स्थिर नाही. कायेमध्ये शरीरामध्ये अनेक घडामोडी चालू आहेत. जसं आपण मागे म्हटलं की 11 सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये, किंवा 11 किंवा 10 का 12 13 हा मुद्दा नाही. अनेक सिस्टम्स, अनेक पद्धत, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. अनेक सिस्टम त्याच्यामध्ये काम करतात. हृदयाची क्रिया आहे, जसं श्वासाची क्रिया आहे, हृदयाची क्रिया आहे, पाचन क्रिया आहे, मेंदूपासून संपूर्ण शरीरामध्ये पसरलेली मज्जासंस्था आहे, नर्वस सिस्टम आहे, अनेक क्रिया आहेत. अस्थि अस्थि संस्था आहे, ज्याला आपण हाडं म्हणतो. अनेक ग्रंथी आहेत, उत्सर्जन क्रिया आहेत, अनेक 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 आहेत. अनेक अनेक घडामोडी चाललेल्या आहेत आणि आपल्याला त्या काहीच जाणवत नाही, कारण आपण त्याच्याशी कनेक्टेड नाही. आपण त्यात, आपल्याला त्याचं भान नाही, आपल्याला त्याची सती नाही. आणि ह्या ज्या सगळ्या क्रिया आहेत, ह्या सगळ्या गती आहेत, नैसर्गिक गती आहेत. आणि गतीचं आपण भानच ठेवू शकतो, गतीवर आपण एकाग्र नाही होऊ शकत. म्हणजे उभी असलेली एखादी गाडी असेल तर तिच्याकडे आपण पाहू शकतो, तो स्थिर विषय आहे. पण चालणारी गाडी जी आहे त्याचा आपण भानच ठेवू शकतो, हा ही गाडी चाललेली आहे. तसं शरीर जे आहे, शरीरातल्या ज्या गती आहेत, अनेक गती ज्या आहेत, त्या आपल्या सतीचा विषय आहे, त्या आपल्या सतीचा विषय आहे, जागृतीचा विषय आहे. तसं हा श्वास देखील एक अनात्म श्वास, नैसर्गिक श्वास, गतिशील श्वास. जेव्हा शरीर या क्षणी वर्तमानामध्ये शरीर समजा अपान करत असेल तर अपान सती, जेव्हा आन सती करत असेल तेव्हा आन सती, किंवा आणखीन त्याला स्पष्टपणे पाहायचं असेल, म्हणायचं असेल तर काया आन सती, काया अपान सती. कारण ही कायात आन करते, कायात अपान करते, कायात श्वास आत घेते, कायात श्वास बाहेर सोडते. आणि हे नैसर्गिकपणे चालू आहे. म्हणून अनात्म आन सती, अनात्म अपान सती, ही जी क्रिया चाललेली आहे श्वासाची, श्वासोच्छ्वासाची, आन आणि अपानची, काया आन काया अपानची ही जी क्रिया सातत्यानं चालू आहे, तो आपला सतीचा वर्तमानातला विषय आहे. जेव्हा आपण श्वासाच्या पातळीवर काम करतो, जेव्हा याचा आपल्याला चांगला सराव होतो, तेव्हा आपण आपोआपच आपल्या शरीराशी, जिवंत शरीराची, शरीरातल्या वेगवेगळ्या जाणीवांशी आपण एकरूप होत जातो, आपोआपच नैसर्गिकपणे. आणि जे लोक आता अनेक दिवसापासून ती प्रॅक्टिस करतात,
त्यांना थोडं थोडं जाणवायला सुरुवात झालेली आहे. कारण फोनवर माझं त्यांच्याशी व्यक्तिगत संभाषण असतं. त्याच्यामध्ये ते सांगतात, आज हे जाणवलं, ते जाणवलं, असं जाणवलं. तर काहीही जाणवू शकतं. असं काही त्याचा ठराविक साचा नाही. कारण आपला सराव कशा प्रकारे चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एकरूप होत चाललोत का? एकरूपता म्हणजे एक तांत्रिक भाषेमध्ये याला समाधीच म्हटलेलं आहे. एकरूपता आहे. तर आपण जितकं आपण आपल्याशी एकरूप होत जातो, तितकं आपण श्वासाच्या आधारे कायेमध्ये, काया ही जिवंत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अनेक जाणीवा आहेत, अनेक वेदना आहेत, सुखदुःख आहेत. त्या त्या आनापान सतीच्या आपण आधारे आपण आनापान सतीच्या माध्यमातून आपण कायानुसतीमध्ये येतो. कायेच्या मध्ये प्रवेश केल्यानंतर आपण वेदनानुसतीमध्ये येतो, म्हणजे जाणीवा, जिवंतपणा, सुखदुःख ते आपल्याला जाणवतात. भले ते आपल्याला गोंधळ जाणवेल, जे काय असेल ते. सुरुवातीला गडबडून जाण्याचं कारण नाही. जसं दिसतंय तसं गोंधळ वाटतोय तर गोंधळ पहा, कारण गोंधळच आहे आतमध्ये. भावनांचा गोंधळ आहे, इच्छा आकांक्षांचा, तृष्णांचा, विचारांचा सगळा गोंधळच आहे, कन्फ्युजन आहे. आणि तो गोंधळ का आहे तर त्याचा आपल्याला भान नाही, त्याची सती नाही. आणि ती सती ठेवणं, तो गोंधळच आधी स्पष्ट करून घेणं की काय चाललंय हे. का त्या गोंधळामुळे ताणतणाव आहे. त्या गोंधळामध्ये शेकडो हजारो लाखो विचार आहेत. त्या गोंधळामध्ये चित्ताच्या अनेक भावना आहेत, पाहिजे नको, लोभ द्वेष, लाभ हानी, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. तो गोंधळ जरी असला तर तो गोंधळ आधी जाणवला पाहिजे, जसं असेल तसं. आणि त्याचा परिणाम सुखदुःख आहे, म्हणजे वेदना आहेत. सुखदुःख आपल्याला संपूर्ण शरीरभर जाणवतील सुखदुःख. तर तोही थोडासा गोंधळत असेल की नेमकं कुठं काय चाललंय काही कळत नाही. पण ठीक आहे, ते जसं आहे तसं आपल्याला आधी पाहावं लागेल. आणि हे सगळं कायेमध्ये असल्यामुळे आपल्याला अगोदर टॉप टू बॉटम, नखशिखांत डोक्यापासून पायापर्यंत ती जाणवेल अशा पद्धतीची आपल्याला साधना करावी लागेल, कायानुसती. आणि मग जेव्हा ती काय आपल्याला जाणवेल, मग ती कायेमध्ये ज्या काही हालचाली आहेत, आंतरिक हालचाली, बाह्य हालचाली, मग आपलं बसणं आहे, उभं राहणं आहे, चालणं आहे, झोपणं आहे, परत उठून बसणं आहे, उभं राहणं आहे, चालणं आहे, झोपणं आहे. मुख्यतः या 4 हालचाली आहेत. तर त्याच्यामध्ये बऱ्याच हालचाली आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच सूक्ष्म हालचाली आहेत. कारण बसणं मग कसं बसणं, उठणं मग कसं उठणं, चालणं मग कसं चालणं, झोपणं मग कसं झोपणं. त्याच्यामध्ये काय, मग चालण्यामध्ये पळणं पण आहे, शांत चालणं पण आहे, फास्ट चालणं, जोरात चालणं पण आहे, पळणं पण आहे, पडणं पण आहे, आपटणं. म्हणजे कुठली कुठली कायाची जी हालचाल आहे, समजा आता माझे हात हलतात, तर मला तो माझ्यासाठी सतीचा विषय आहे. का हे हातवारे मला स्वतःला व्यक्त करण्यासाठी ते होत आहेत. ते मुद्दाम नाही होत, ते होतात. पण त्याची सती, त्याची जाणीव, त्याची जागृती, हा सतीचा विषय असू शकतो. जाणीवांच्या पातळीवर, सुखदुःखांच्या पातळीवर जसं आहे तसं. कुठं दुखतं, कुठं खुपतं, कुठं मुंग्या येतात, कुठं जडपणा आहे, कुठं तणाव आहे, कुठं मोकळा आहे, कुठं उत्साह आहे, कुठं नाही. काही असू शकतं. हे सगळे सतीचे विषय आहेत. गोंधळ असेल पण
त्या जाणीवा सुरुवातीला अशाच असणार आहे. जसं एखाद्या मोठ्या शहरामध्ये आपण जातो, पहिल्यांदा समजा जातो, मुंबई दिल्ली सारख्या किंवा कलकत्त्यासारख्या किंवा कुठल्याही मोठ्या शहरामध्ये समजा एखादा खेड्यातला माणूस जातो, ज्याचा अजिबात संपर्क नाही तिथे, तर तो गेल्यानंतर गांगारून जातो सगळं पाहून. तसं आपण ही सतीची प्रॅक्टिस करताना काहीच कसं स्पष्ट जाणवत नाही, म्हणून गांगारून जाऊ शकतो. तर तेही स्वीकारायचं, स्वीकारावं लागतं. तर हे असंच आहे. मन जागं नाही, शरीर जागं नाही, चित्त जागं नाही, मन जागं नाही. जागं नाही म्हणजे सतीमध्ये नाही, भानावर नाही, म्हणून तो गोंधळ आतमध्ये तसाच चालू आहे. जेव्हा हे सगळं भानावर येईल, सतीमध्ये येईल, तेव्हा तो गोंधळ, आपलं मन, आपलं चित्त आपोआप कमी कमी करत 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 तणाव शून्यावर आणणार आहे. दुःखाचं रूपांतर दुःखमुक्तीमध्ये होणार आहे. कारण त्याला कळेल, सती जागृती ही प्रकाशासारखी आहे. बोधी बोधी बुद्ध 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 म्हणजे प्रकाश आहे. बोधीचा प्रकाश, सती म्हणजेच बुद्ध आहे असं आपण म्हणू शकतो. जागृती म्हणजेच बुद्ध आहे. तर त्याचा प्रकाश जेव्हा उलटा आतमध्ये पडतो, जसा आता हा बाहेरचा प्रकाश आहे, सतीचा प्रकाश आतमध्ये आहे, तो कदाचित आपल्याला जाणवणार नाही, तो प्रकाश म्हणून पण जाणवणार नाही सुरुवातीला, पण नंतर ते प्रकाशासारखं आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. अंतर्मन कळेल, अंतर्दृष्टीमध्ये अंतर्मन कळेल, अंतर्चित्त कळेल, अंतर्काया कळेल. आणि कळणं म्हणजे समजणं, समजणं म्हणजे प्रश्न पण समजेल, म्हणजे दुःख समजेल, यातना समजतील, लक्षात येतील हे दुःख आहे. मग कारण पण कळेल, त्याचं निवारण पण लक्षात येईल. आणि निवारणाचा म्हणजे निब्बाणाचा मार्ग पण लक्षात येईल, उपाय पण लक्षात येईल. त्याच्यासाठी हे सगळं आपल्याला करायचं आहे. पण सुरुवातीला आन अपान सती किंवा अनात्म आन सती, अनात्म अपान सती किंवा अनात्म काया आन सती, अनात्म काया अपान सती. अनात्म म्हणजे नैसर्गिक आणि गती आहे, म्हणून ती गतिशील सती आपल्याला अभ्यासायची आहे आणि जाणून घ्यायची आहे, त्याचं भान ठेवायचं आहे. तर हे काम आपल्याला, आणि हे नैसर्गिक, हे एक नैसर्गिक प्रक्रिया आपण पाहतोय. ह्याच्यात असं काही ओढाताण करण्याची आवश्यकता नाही. जसं आहे तसं आपण पाहतो, कारण ते तसंच आहे. श्वास काय आपण मुद्दाम घेत नाही, मुद्दाम सोडत नाही. काया म्हणजे आपण निर्माण केलेली नाही. कायातली जी सुखदुःख आहेत ते आपण निर्माण केलेली नाही. सुखदुःखाचं कारण जे चित्त आहे, जे पाहिजे नकोचा संघर्ष आहे, लोभ द्वेषाचा संघर्ष आहे, ते आपण निर्माण केलेलं नाही. याच्यानुसार चाललेले विचार किंवा विचारानुसार निर्माण होणारं चित्त हे आपण निर्माण केलेलं नाही. विचारांना आपले इंद्रिय जे विषय देतात, इनपुट देतात, डोळे कान नाक जीभ त्वचा, ह्याच्यामुळे आपल्या विचारांना, मनाला, मेंदूला जे काही विषय मिळतात आणि त्याच्यानुसार ते कार्य चाललेलं आहे. त्याच्यातलं मला हे पाहिजे ते नको, चित्ताला हे पाहिजे ते नको, हा जो नैसर्गिकपणे निर्माण होणारा जो काही प्रकार आहे, जी काही क्रिया आहेत, ह्या आपल्याला माहीत नसतात. पण त्या माहिती करून घेण्यासाठीच आपल्याला त्या सगळ्यांची जाणीव झाली पाहिजे, सती झाली पाहिजे, जागृती आली पाहिजे, सुखदुःखांची जाणीव झाली पाहिजे, जागृती आली पाहिजे.
कायेची जाणीव झाली पाहिजे, जागृती आली पाहिजे. आणि या कायेमध्ये उतरण्यासाठी आनापानसती आहे. आनापानसती हे माध्यम आहे, एक वाहन आहे, व्हेइकल आहे. आनापान, काया, जाणीवा म्हणजे वेदना, चित्त, मनोधर्म. आनापान सतीतून सतीपठ्ठा असं त्याचं ते काम आहे. प्रत्येकाला स्वतःच्या पातळीवर स्वतंत्रपणे हे काम करायचं आहे. इथं आपण हे सांगू शकत नाही असंच पहा तसं पहा. जसं आहे तसं पहा. श्वास जसा आहे तसा पहा. काया जशी आहे तशी पहा. आत बाहेर, विशेषतः आतमध्ये. सतीचा विषय जाणीवांचा आतमध्ये आहे. कायाच्या वरती पण जाणवेल, पण ते आतूनच जाणवतं. सुखदुःखाच्या जाणीवा पहा, वेदना पहा, चित्त पहा, लोभद्वेष, इच्छा, आकांक्षा, तृष्णा जे दुःखाचं कारण मूळ सांगितलं, आणि विचार प्रक्रिया हे शेवटी जाणवेल. त्याच्या आधी चित्त, त्याच्या आधी जाणीवा, त्याच्या आधी काया, त्याच्या आधी श्वास. असं हे ते सूत्र आहे. आनापानसती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की आनापानसतीची साधना अधिकाधिक केल्यानं तिचा खूप मोठा लाभ होतो. कारण जागृतीची पातळी उंचावत उंचावत किंवा सखोल होत होत किंवा विस्तारत विस्तारत ती संपूर्ण शरीरभर आपल्याला ती पसरते जागृती. म्हणून श्वास, काया, वेदना, चित्त आणि मग मन किंवा जाणीव, विचार प्रक्रिया, थिंकिंग प्रोसेस, जी एक केमिकल प्रोसेस आहे किंवा इलेक्ट्रिकल प्रोसेस आहे, जी मेंदूतून आपल्या पाठीच्या कण्यातून संपूर्ण शरीरभर पसरलेली आहे. हे आपल्याला क्रमाक्रमानं अनुभवायचं आहे. तर पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये आलेलो आहोत. तर याचं एक पद्धतशीर रेकॉर्डिंग करून याचा एक छोटीशी प्रॅक्टिकल फिल्म काढायचा एक विचार आहे. आणि त्याच्यासाठी काही वेगळं लिखाण पण करावं लागणार आहे. ते मी करायला सुरुवात केलेली आहे. त्याच कामासाठी मी गेल्या रविवारी एका ठिकाणी गेलो होतो. त्याच्या बाबतीत पुढे काय होतं मी आपल्याला नंतर सांगणार आहे. सध्या इतकं पुरेसं आहे. अनात्मान अनात्म अपान हा मुद्दा आपण आधी घेतला होता. चर्चेला आधी, पण आता अधिक जास्त प्रकर्षाने स्पष्ट झालेला आहे. बरोबर. आता हे साधनाच अशी आहे की प्रसंगानुसार ते एक एक मुद्दा उघडत जातो. जसं ना, म्हणजे आता बीजातून अंकुर, अंकुरातून रोप आणि रोपातून वृक्ष, वृक्षाची फुलं, फुलाची फळं, हे जसं आपल्याला जाणवत जातं तसं आपल्याला त्याचं स्पष्टीकरण येणार आहे. एकाच वेळेला सगळं येणार नाही. अजून खूप काही आहे. जागृती सखोल होत जाते. सखोल होत जाते. हा मुद्दा महत्त्वाचा. हा हा हॅलो. हा हा हॅलो, बोला ना सर. आपण जे आता सांगितलं आतमध्ये गोंधळ असतो, तो मला जाणवतो. कारण सती साधना करत असताना जेव्हा आपण याच्यावर लक्ष ठेवतो तेव्हा ते आपण इतकं भयान वाटतं सुरुवातीला, मोठ्या वादळासारखं, आणि परत ते हळूहळू शांत होत जातं.
तर कदाचित ते मोठं वादळ म्हणजे आपली तीव्र इच्छाशक्ती पण असू शकते, की आपल्याला कधी सापडाल म्हणून आपण ते थोडस बरं. एक अस्वस्थता पण असते सुरुवातीला थोडी. तर अस्वस्थतेनं आपण ते आपल्याला नाही जाणवू शकणार, शांतपणे जाणवणार ते आपल्याला. तर ती अस्वस्थता पण लक्षात घ्यायची का हा हे असं आहे मनाचं स्वरूप आहे. आता त्याला घाई झाली, आपल्याला एक घाई होते ना, कधी कधी आपल्याला उकल होईल, कधी समजेल. आपण जास्त ताण घेतो आणि आपल्याला एकीकडे ताण कमी करायचा आहे पण दुसरीकडे आपण ताण घेतो. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची, ताण घेऊन ताण नाही सुटणार, ताण घेऊन कधी ताण सुटणार नाही. शांतपणे, स्थिरपणे, संयमानं, हळूहळू, जसं दिसेल तसं तेवढंच स्वीकारायचं, तेवढंच समजलं हेही लक्षात घ्यायचं. कधी कधी आपल्याला दिसतं थोडं आणि असं वाटतं का फार काही, मग ते पण आपण मग थोडस जास्त प्रमाणाच्या बाहेर आपण स्वतःच चुकीचं एक व्हॅल्युएशन करतो. तर जेवढं कळालं तेवढं कळालं, हा ठीक आहे, एवढं दिसलं एवढं दिसलं आणि पुढचं दिसणारच आहे है ना. आपण आता एखाद्या मोठ्या शहरात, आता शहराचं उदाहरण याच्यासाठी देतो की वो ते तसं आहे हे आतमध्ये शहर. तरी उलट मी तर म्हणतो तिथं रस्ते आहेत, प्रकाश आहे, कोणी सांगणार आहे. इथं रस्ताही नाही, प्रकाशही नाही, सांगणारही नाही, काहीच नाही. इथं आपल्याला स्वतः जीवन शोधायचे. जीवनाचं हे अनुसंधान आहे, शोध आहे. मनाचा शोध म्हणजे जीवनाचा शोध आहे, चित्ताचा शोध आहे, कायेचा शोध आहे. कारण त्याच्यात प्रश्न आहेत आणि इथं आपल्याला सांगणार कोणी नाही. आपली सती, आपली जागृतीच आपल्याला वाट दाखवणार आहे. एखादा माणूस फक्त त्याचे अनुभव सांगू शकतो, हे असं असं करून बघा, मी असं करून पाहिलं, तुम्ही करून पहा, एवढं सांगू शकतो. म्हणून बुद्धांनी सुद्धा स्वतःला मार्गदाता म्हणले, मोक्षदाता नाही. कोणाला बोटाला धरून त्यांनी नेलं नाही निब्बाणापर्यंत, दुःखमुक्तीपर्यंत. सर, हा हा बोला. वर्तमानात राहण्याचे प्रॅक्टिस नापणातून जर जास्त झाली तर गोंधळ कमी झाल्यासारखं वाटतात. प्रश्नच नाही. वर्तमान श्वास अनापान जो आहे वर्तमानातच राहण्याचा, हा जर का व्यवस्थितपणे जर चाललेला असेल तर एक गोंधळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या जाणवतात आणि तो गोंधळ थोडा शांत झालेला पण जाणवतो. कारण मन भूतकाळातच भटकतं आणि भविष्य काळातच भटकतं. भूतकाळातल्या मेमरी ज्या आहेत, त्या आठवणीतल्या गोष्टी, त्याच्यामध्ये मन एक तर व्यस्त असतं, दुःखदायक नाहीतर असतात. कल्पनांमध्ये व्यस्त असतं, म्हणजे भूतकाळात आणि भविष्य काळात व्यस्त असतं. जेव्हा आपण, आणि त्या गोंधळात असतं, आणि जेव्हा आपण वर्तमानात येतो तेव्हा भूतकाळातला गोंधळ आणि भविष्य काळातला गोंधळ, भविष्य काळातल्या चिंता आणि भूतकाळातल्या मेमरीज, हे आपोआपच ह्या थोड्याशा शांत होतात. कारण त्या वर्तमानात येतात, जाणवतात, शांत होतात. हो हो, बरोबर, अगदी बरोबर. हा मुद्दा आहे वर्तमानातच. हा सर बोला. मी विशाल. आणि श्वास हा वर्तमानातलाच आहे. वर्तमानातलाच आहे. वर्तमानातला श्वास बघायचा आपल्याला, गतिशील तो चालू आहे, आत्ता जो चालू आहे तो श्वास बघायचा. येऊन गेलेला श्वास नाही बघत आपण, किंवा येणारा श्वास नाही बघत, आत्ताचा श्वास वर्तमानातला आहे. शरीर कसं घेतं, शरीर कसं श्वास घेतं म्हटल्यामुळं वर्तमानातलं शरीर बघायचंय, जे घडामोडी आहेत ते. जाणीवा, वेदना, वर्तमानातल्याच वेदना बघायच्या. चित्त, वर्तमानातलं चित्त बघायचंय. विचार, वर्तमानातलेच विचार बघायचे. म्हणजे वर्तमानातच यायचं आणि वर्तमानातलंच काम आहे. आणि भान जे आहे ते वर्तमानातच असतं, कारण भूतकाळाचं अस्तित्व नाहीये. भूतकाळ म्हणजे वर्तमानात जाणवणाऱ्या मेमरी, म्हणजे आठवणी.
भूतकाळाचं अस्तित्व नाही, फक्त आठवणी हा हे त्याचं अस्तित्व आहे. मेमरी, संस्कार आणि आणि ते भविष्यकाळ. वर्तमानात येत हा, ते वर्तमानात येत असतं. ते वर्तमानात येतं आणि वर्तमानातच भविष्याचे विचार येतात. हो बरोबर. म्हणजे सगळं वर्तमानातच चाललंय आणि ती वर्तमानातच काम आहे, वर्तमानातलं काम आहे. हम्म. आणि ताणतणाव हे भूतकाळ आणि भविष्यकाळातलेच असतात. बरोबर. हम्म. तसा विचार वर्तमान हा क्षणाक्षणानं भूतकाळात जमा होतो आणि त्याच्याविषयीच जर काही असेल, अरे हे राहिलं ते राहिलं, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, असं झालं, असं नको व्हायला पाहिजे होतं, किंवा पुढं असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, असं घडायला पाहिजे, हे जे चाललेलं असतं ते हे सगळं मनाचं कार्य आहे आणि ते तणाव निर्माण करतं. बरोबर. त्याच्यात यातना आहेत, सुखदुःख त्याच्याशी संबंधित आहे. तर ते आपोआप शांत होतं. म्हणून बरोबर. काही करून वर्तमानात येणं राहणं हाच मुद्दा आहे. बरोबर. सर, हा बोला. हा, तर आपल्या साधनेमुळे फरक जाणवला. म्हणजे आता म्हणजे विचार, माझे औषध कमी झाली. हा, व्हेरी गुड. मला जे भूतकाळात मी औषध खाणं बंद केलं, मला झोप पण व्यवस्थित यायला लागली. अच्छा, वा 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 काम करण्याची ऊर्जा जरा चांगली यायला लागली. वा वा. दिल्लीचे योगेश कुमार, त्यांचा पण हाच अनुभव आहे, तुमचा पण हा आता अनुभव आहे. फार महत्वाचा आहे, पॉझिटिव्ह अनुभव आहे. पॉझिटिव्ह अनुभव. व्हेरी गुड. छान. वेळ कमी जातो. काही व्यसनं सुटली, वा वा व्यसनं होती, व्यसनं पण सुटली. वा वा वा. आनंद सर, काय बोलायचे का? भारतीजी, माईक त्यांचा म्यूट आहे. माईक म्यूट. माईक हा, open जय भीम. जय भीम, जय भीम. नाही सर, आज काहीच नाही बोलायचं, आज फक्त ऐकतोय मी. किमान चेहरा तरी दाखवा. हा? हा. जय भीम. आनंद सरांनी आपलं काम सुरू करून दिलेलं आहे, तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल. हो, हे सरांना धन्यवाद दिले पाहिजे की सरांनी ह्या सुरुवात केलेली आहे आणि त्याचा खूपच अविस्मरणीय राहणार आहे आनंद सर. सरांनी रिबीन कापलेली आहे. ते आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. सरांनीच रिबीन बांधली, सरांनीच कापून पण दिली आणि बोला म्हणे तुम्ही. सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, तर काय करत थांबूयात आज? हो, ते थांबवत नाही. बोरोडे सर, काय बोलायचंय का? नाही सर, नाही. अच्छा अच्छा, तुम्हाला बघायला त्रास होतो नाही का? पहिलंच, हा, म्हणून असं बघावं लागतं ना. हा बरोबर. हा, आहे की अच्छा, भिंग लावून बघताय तुम्ही? बिंग लावून बघावं लागतं. अच्छा अच्छा. तुम्ही चालू करा म्हणून चालू केलंय. हा हा हा. भिंग लावून डोळ्यावर ताण येत असेल नाही का? हा, येतो ना. अच्छा अच्छा, मग फक्त ऐका, कानाला लावून ऐकायचं फक्त. डोळ्याला एवढा त्रास दिल्यावर मग ते ओके. त्रासदायक होईल पुढे डोळ्याला. हो. सर्वांना जय भीम, ओके, जय भीम. बुद्धाय. हो, आपण जय भीम, सर्वांनी जय भीम. चांगला सहभाग घेतला. हो, पण काय सर्वांना शुभेच्छा देतो. ओके. भवतु सब्ब मंगलम. हो. भारतीजी, जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम.